दुर्दैवी घटना आहे। 3 नवजात बालकांचे यामध्ये मृत्यू झालेला आहे। ही नवीन इमारत रुग्णालयाची या ठिकाणी उभारण्यात आलेली होती आणि त्या ठिकाणी जी आगीवर नियंत्रण करणारी जी यंत्रणा असते तीच कार्यान्वित नव्हती अशी देखील माहिती समोर आलेली आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आज सकाळी पहाटे 3 वाजता जी आहे ती काळीज पिळवून टाकणारी घटना समोर आलेली आहे। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यामुळे जे आहे ती अग्नितांडव झालं आणि या अग्नितांडवामध्ये 3 बालकांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि इतर 35 बालकांना जे आहे ते वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जे आहे ते रेफर करण्यात आलेलं आहे। आता सध्या जर पाहिलं तर सध्या या संपूर्ण घटनेच्या अनुषंगाने एक तपास करण्यात आला आणि यामध्ये प्राथमिक माहिती अशी समोर आली आहे की व्हेंटिलेटरचा जो आहे तो स्फोट झालेला आहे आणि इन्व्हर्टर जे आहे ते काम करत नसल्यामुळं हा स्फोट झाला असल्याचं जे आहे ते बोललं जात आहे। सलग 3 दिवसांपासून हे व्हेंटिलेटर जे आहे ते सुरू होतं आणि त्यामुळे या व्हेंटिलेटरवर ताण आला आणि या ताण आल्यामुळे जो आहे तो स्फोट झाल्याचं खुद्द या जिल्ह्याचे जे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत डॉक्टर विनोद पवार यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळं या अतिसंवेदनशील अशा वॉर्डमध्ये जी फायरची जी व्यवस्था होती ती सुद्धा कार्यान्वित नव्हती अशी सुद्धा एक प्राथमिक माहिती समोर येते आणि त्यामुळे मोठा गलथान कारभार या संपूर्ण रुग्णालयामध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या या संपूर्ण रुग्णालयाची नवीन अशी भव्य इमारत उभारण्यात आलेली आहे। मात्र या नवीन इमारतीमध्ये अशा प्रकारच्या असुविधा असल्याने मोठा संताप जो आहे तो सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे। या रुग्णालयामध्ये जर पाहिलं तर काही वेळापूर्वी भाजपच्या नेत्या ज्या आहेत त्या नवनीत राणा यांनी येऊन भेट दिलेली आहे। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या सुलभा खोडके यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे आणि आता काही वेळात बळवंत वानखडे खासदार जे आहेत ते या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर काहीच वेळामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्यासोबत आरोग्य सचिव हे सुद्धा हजर असणार आहे। हे या ठिकाणी आल्यानंतर काय नेमक्या घटनांवर आणखी प्रकाश टाकतात आणि प्रशासनाकडून आणखी काय माहिती घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे। येथील जे 3 बालकं होती या 3ही बालकांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहामध्ये नेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर शवविच्छेदन सध्या सुरू आहे। मात्र जेव्हा या बाळांना त्यांच्या आई वडिलांना दाखवण्यात आलं तेव्हा त्यांनी एकच टाहू फोडत मोठा आक्रोश जो आहे तो केलेला आहे आणि त्यामुळे ही सर्व घटना सध्या हृदय पिळवटून टाकणारी आहे आणि या घटनेने सध्या सर्वत्र हळहळ व्यक्त केली असली तरी या घटनेतून आणखी आता काय नवीन खुलासे समोर येतात याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच अनिरुद्ध, अशा घटना घडल्यानंतर अनेक नेते मंडळी मंत्री भेट देऊन पाहणी करतात। मात्र आधी या सगळ्या खबरदारी घेतली गेली असती तर कदाचित आजची ही घटना घडली नसती। जितकं फायर ऑडिट महत्त्वाचं आहे तितकंच उपकरणांचं सेफ्टी ऑडिट देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।